नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, भारतीय संस्कृतीत काळा धागा बांधण्याची श्रद्धा खूप जुनी आहे। त्यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत। तसेच काळा धागा बांधण्याचे अनेक फायदेही सांगितले जातात। तर जाणून घेऊया काळा धागा बांधल्याने होणारे बदल काय असतात आणि तो बांधण्यापूर्वी काय काळजी घ्यावायची असते। तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो। भारतीय संस्कृतीत काळा धागा बांधण्याची श्रद्धा खूप जुनी आहे। वाईट नजर आणि वाईट शक्तीपासून बचाव करण्यासाठी लोक तो बांधतात। विशेषतः महिला अनेकदा पायात बांधतात। त्याचवेळी ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग शनी आणि राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो। हा रंग एखाद्या व्यक्तीला त्यांच्या दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी आणि नकारात्मक प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त मानला जातो। पण तुम्हाला माहित आहे का, पायात काळा धागा घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे? चला आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेऊया। ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार, मंगळवार किंवा अमावस्या हे दिवस धागा बांधण्यासाठी सर्वात शुभ मानले जाते। तो बांधण्यापूर्वी प्रथम स्नान करा आणि कपडे स्वच्छ घाला। नंतर गंगाजल किंवा पवित्र पाण्याने काळा धागा शुद्ध करा। त्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा जप करा। नंतर उजव्या पायाच्या घोट्यावर 7 गाठी करून तो धागा बांधा। धागा बांधण्यापूर्वी तुम्ही एखाद्या पात्र पंडित किंवा ज्योतिषांचा सल्ला घेऊ शकता। लक्षात ठेवा की जर धागा घाणेरडा किंवा जीर्ण झाला तर तो बदला आणि पुन्हा नवीन धागा बांधा। काळा धागा कोणत्या पायावर बांधावा? महिलांनी डाव्या हातात काळा धागा बांधावा आणि पुरुषांनी उजव्या हातात काळा धागा बांधावा। तसेच पुरुषांनी उजव्या पायावर आणि महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधावा। असे मानले जाते की काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत शनी ग्रह कमकुवत आहेत त्यांनी कमरेभोवती काळा धागा बांधणे शुभ मानले जाते। इतर कोणताही धागा घालू नका। जर तुम्ही काळा धागा घातला असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या हातावर किंवा पायावर एकाच वेळी इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधू नये। असे मानले जाते की काळ्या धाग्यासह दुसऱ्या रंगाचा धागा घातल्याने त्याचे शुभ परिणाम कमी होतात आणि जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात। काळा धागा बांधल्याचे फायदे। काळा धागा बांधल्याने शनी आणि राहू केतूच्या वाईट प्रभावापासून मुक्तता मिळते असे मानले जाते। तर लहान मुलांना जर काळा धागा बांधला तर त्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होते। काळा धागा बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते असे मानले जाते। काळा धागा बांधल्याने आरोग्यही चांगले राहते असेही मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार काळा धागा बांधल्याने आर्थिक समस्या दूर होतात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो। भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।